रोजचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जो उपाय तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते क्षणात समाप्त करेल, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा करेल किंवा तुमच्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करेल। खरं तर हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे, जी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सर्वात प्रिय गोष्ट मानली जाते। हळदीचे उपाय हे आपल्या जीवनात खरं तर सकारात्मकता आणतात आणि आपल्या घरामध्ये असलेली जी नकारात्मकता किंवा आपल्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते क्षणात समाप्त करतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हळदीचा एक विशेष महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। ज्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण खूप जास्त आहे, इच्छा पूर्ण होतच नाहीये, कुठल्या सेवेचा काही लाभच होत नाहीये, कितीही काही केलं तरी काही घडतच नाही, मेहनत कष्ट खूप करतीये मात्र नशीब साथ देत नाहीये, अशी परिस्थिती ज्या ज्या घरामध्ये आहे त्या प्रत्येकाने हळदीचा हा एक उपाय आवर्जून करा। हळदीमध्ये फक्त अशी एक वस्तू तुम्हाला ठेवून द्यायची आहे, जी वस्तू ठेवल्याने तुमचं भाग्य बदलायला लागेल, तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे अखंडित आकर्षित राहील, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल। बघा, हळद ही अशी गोष्ट आहे जी दररोजच्या जीवनात आपण वापरत असतो, मात्र तिचा जर योग्य ठिकाणी आपण उपाय केला तर आपलं आयुष्य बदलून जातं। खरं तर हळदीचे बरेच उपाय तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, आता त्याच्यावरती जास्त बोलत नाही। आज खास जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगत आहे। हा उपाय तुम्हाला कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेला करायचा आहे, कारण हे सगळे दिवस जे आहेत ते माता लक्ष्मीला प्रिय असणारे किंवा माता लक्ष्मीसाठी असणारे दिवस आहेत। त्यामुळे पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार किंवा गुरुवारच्या दिवशी या उपायाची सुरुवात करायची आहे। ठीक आहे, यासाठी तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे किंवा घरातील उत्तर पूर्व भागात तुम्ही बसलात तरीही चालेल। यासाठी तुम्हाला एक छोटंसं बाऊल घ्यायचं आहे, छोटासा, ज्याला आपण वगडा असंही म्हणतो, तर छोटासा टोप किंवा छोटासा वगडा, छोटासा बाऊल असं तुम्हाला घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे। पूजेसाठी वापरतो ती घातली तरीही चालेल किंवा मग जेवणामध्ये आपण घालतो ती घातली तरीही चालेल। थोडीशी हळद तुम्हाला, अगदी मुठभर हळद तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर एक सफेद रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे, सफेद रंगाचा एक छोटासा कापडाचा तुकडा, त्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, अगदी छोटासा घेतला तरीही चालेल किंवा मोठा घेतला तरीही चालेल। एक तुरटीचा खडा तुम्हाला त्या कापडामध्ये घ्यायचा आहे। सोबत तुम्हाला मिठाचे खडे घ्यायचे। आता मिठाचे खडे कसे घ्यायचे, तर जी तुमची जन्मतारीख असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये मिठाचे खडे घ्यायचे। समजा आता माझी जन्मतारीख आहे 15, तर 1 आणि 5 किती होणार? 6। बघा, तुमची जी जन्मतारीख आहे ना त्याची बेरीज करून तुम्हाला त्यात मिठाचे खडे घालायचे। माझी जन्मतारीख आहे 15, तर 1 आणि 5 किती? 6, तर मी त्याच्यामध्ये मिठाचे खडे घालणार 6। समजा माझी जन्मतारीख आहे 30, तर 3 आणि 0 किती झाले? 3। ठीक आहे, 3 आणि 0 किती होतात? 3, तर तुम्हाला त्यात मिठाचे खडे घालायचे आहेत 3। तुमची जन्मतारीख असेल 1, तर तुम्हाला एकच खडा घालायचा आहे। तुमची जन्मतारीख असेल 7, तर तुम्हाला 7 खडे घालायचे आहेत। तुमची जन्मतारीख असेल 10, तर 1 आणि 0 पुन्हा होतो 1, तर तुम्हाला एकच मिठाचा खडा घालायचा आहे। जशी तुमची जन्मतारीख असेल त्याचे काउंट करून तुम्हाला तितके मिठाचे खडे घालायचे आहेत। समजा तुमची जन्मतारीख आहे 28, तर 2 आणि 8 किती होतात? तर 10, तर तुम्हाला त्यामध्ये मिठाचे खडे जे आहेत ते 10 घालायचे आहेत। असं जन्मतारखेनुसार तुम्हाला त्या सफेद कापडावरती मिठाचे खडे आणि एक तुरटीचा खडा ठेवून द्यायचा आहे। ठेवल्यानंतर तुम्हाला याला एक गाठ मारायची आहे, याची एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला त्या हळदीमध्ये टाकून द्यायची आहे। म्हणजे जी हळद तुम्ही बाउलमध्ये घेतलेली आहे त्या हळदीवरती तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। वरती एक तांब्याची किंवा एखादी स्टीलची प्लेट ठेवायची आहे, ज्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळाच्या वरती माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा माता लक्ष्मीचा फोटो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। ठीक आहे, ठेवल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायची आहे। माता लक्ष्मीकडे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। त्यानंतर काय करायचं, तर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम, एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे।
एक वेळा महालक्ष्मी अष्टकम, एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे। या तीनही सेवा करून झाल्या की त्यानंतर तुमची जी काही काम असेल ती तुम्ही करू शकतात। हा जो फोटो आहे हा फोटो तुम्हाला अखंड इथेच ठेवून द्यायचा आहे। आता किती दिवस ठेवायचा, तर समजा मी यात मिठाचे खडे घातलेले आहेत माझ्या जन्मतारखेनुसार 6, तर ही सेवा मला 6 दिवस करायची आहे। समजा तुम्ही 10 खडे घातलेले आहेत मिठाचे, तर तुम्हाला 10 दिवस ही सेवा करायची आहे। दररोज काय करायचं आहे, दररोज सकाळ किंवा संध्याकाळी तुम्हाला त्या माता लक्ष्मीच्या समोर बसायचं आहे। बसून तुम्हाला एक वेळा गायत्री मंत्र, एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे। असं तेवढे दिवस करायचं आहे जेवढे दिवस तुमची जन्मतारीख काउंट होते। आता मगाशीच तुम्हाला मी ते सगळं सांगितलेलं आहे की समजा माझी जन्मतारीख आहे 15, तर 1 आणि 5 किती 6, मी 6 दिवस ही सेवा करणार। ज्यांची जन्मतारीख आहे 1 त्यांनी 1च दिवस ही सेवा करायची। ज्यांची जन्मतारीख आहे 30, तर 3 आणि 0 किती 3, त्यांनी 3 दिवस ही सेवा करायची आहे। ज्यांची जन्मतारीख आहे 21, तर त्यांनी 2 आणि 1 किती 3 दिवस ही सेवा करायची। ठीक आहे, 1, 2, 3 जशी तुमची जन्मतारीख असेल त्यानुसार तुम्हाला ही जी सेवा आहे ही तेवढ्या दिवस करायची आहे। त्यानंतर समजा आता मी 6 दिवस करतेय, कारण माझी जन्मतारीख 15 आहे, 1 आणि 5 6, मी 6 मिठाचे खडे घातलेत आणि 6च दिवस मी ही सेवा करणार आहे। तर 6च्या 6 दिवस तुम्हाला सकाळी जर तुम्ही करत असाल तर त्या 6ही दिवस एकच टायमाला बसून ही पूजा करायची आहे। दररोज माता लक्ष्मीच्या समोर बसून व्यंकटेश स्तोत्र, गायत्री मंत्र आणि त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। ठीक आहे, जो शेवटचा दिवस असेल, जो शेवटचा या विधीचा या पूजेचा जो शेवटचा दिवस असेल त्या दिवशी काय करायचं, माता लक्ष्मीची जी तस्वीर असेल किंवा फोटो असेल तो घ्यायचा, म्हणजे तो उचलायचा आणि जे तुमचं देवघर आहे देवघरामध्ये तिची जी मूळ जागा आहे त्या मूळ जागी तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे। त्या खाली जी प्लेट आहे ज्यावरती तुम्ही थोडेसे तांदूळ घातले होते ते पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। ही प्लेट घासण्यासाठी ठेवा। त्यानंतर त्या बाउलमध्ये जे तुम्ही हळद आणि त्यामध्ये घेतलेला जो तुरटीचा आणि मिठाचे जे खडे आहेत, तर तुम्हाला तुरटी आणि मिठाच्या खड्याचं जे कापड आहे ते तिथून उचलायचं आहे। उचलून तुरटीचा खडा तुम्हाला त्याच कापडामध्ये ठेवून तुम्हाला तो गुंडाळून म्हणजे गाठ मारून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला टांगायचा आहे। बघा, हा खडा तुम्ही इतके दिवस अभिमंत्रित केलेला आहे, त्यामुळे आयुष्यभर, वर्षभर, जन्मभर तुम्हाला तो जो त्रुटीचा खडा आहे तो साथ देत राहील। तुमची इच्छा तर पूर्ण होईलच, पण घरामध्ये माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहील। त्यामुळे हा त्रुटीचा खडा अखंड तुम्हाला दरवाजाला लावून ठेवायचा आहे। आणि सोबत जे मिठाचे खडे घातले होते ते सगळे मिठाचे खडे काढायचे आहेत। एखाद्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये त्याची पुडी करायची आहे आणि दररोज अंघोळीला जात असताना एक एक खडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे आणि असे करून ते सर्व मिठाचे खडे तुम्हाला संपवायचे आहेत। ठीक आहे, आणि जी हळद तुम्ही घेतली होती बाउलमध्ये ती हळद तुम्ही पूजेसाठी घेतली असेल तर पूजेसाठी वापरू शकतात। जर तुम्ही घरातली स्वयंपाकाली घेतली असेल तर मग स्वयंपाकासाठी वापरली तरीही चालेल। बघा, मीठ आणि तुरटी या दोनही गोष्टी धनाला आकर्षित करणार आहेत, ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत। खरं तर जेव्हा तुम्ही अभिमंत्रित करून या दोन्ही गोष्टी तिथे ठेवाल त्या क्षणापासून माता लक्ष्मीची कृपा तुमच्याकडे प्राप्त होईल। माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल। अभिमंत्रित केलेला तो तुरटीचा खडा जेव्हा मेन दरवाजाला टांगाल तेव्हा तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य या सर्वांची प्राप्ती होईल। घरामध्ये कुठलीही बाधा कधीच येणार नाही, कुठलीही वाईट शक्ती घराला शिवणार नाही। जेव्हा ते मिठाचे खडे तुम्ही अभिमंत्रित केलेले मिठाचे खडे जेव्हा अंघोळीच्या पाण्यात घालाल तेव्हा कुठली वाईट शक्ती तुमच्यात असेल, कुठली नकारात्मकता असेल तिचा नाश होईल। कुठले स्किनचे आजार असेल ते संपत जातील। कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वाईट शक्तीचा तिथे नाश होऊन जाईल। बघा, तुमचं जे नशीब, जे भाग्य आहे ते भाग्य या एका उपायाने उजळायला सुरुवात होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र इच्छा प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये पैसा येण्यासाठी, धनाचे मार्ग मोकळे करण्यासाठी हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे। त्यामुळे प्रत्येकाला सांगेन की हा उपाय आवर्जून करा। आता अजून एक सांगायचं राहिलं, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स अशाही असतात की ताई हे केलं म्हणजे झालं का, पैसा आला का, हे झालं म्हणजे करोडोंचा पाऊस पडला का। तर मी प्रत्येक व्हिडिओत सांगते, शेवटी प्रत्येक व्हिडिओत की बघा, कष्ट करा, मेहनत करा, काम करा, तुमचं जे काम आहे ते तुम्हाला करायचं आहे। झोपून कुणीच देणार नाही, काहीच होणार नाही। पण जिथे दिवस रात्र राबून राबून काहीच घडत नाही, दिवस रात्र कष्ट करूनही जिथे नशीब साथ देत नाही, तिथे जेव्हा त्या कष्टांसोबत तुम्ही हे उपाय कराल ना तेव्हा तुमचं नशीब साथ देईल, तुमचं भाग्य साथ देईल, तिथे तुमचं नशीब पलटायला लागेल। हे उपायाने घडतं। म्हणून प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक
कष्ट मेहनत करणाऱ्याला मी सांगेन की कष्टांसोबत तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. फक्त उपाय करून थांबायचं नाहीये, तर कष्टांसोबत उपाय कराल तरच तुम्हाला ते लागू पडतील. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.